त्याला आपण प्रॉपर फॉर्म मध्ये केलं तर 7 to the 14 plus 1 15 15/7 ते इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन येतं. त्याच्यामुळे 7 to the 14 plus 1 15 सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. ओके, समजलंय सगळ्यांना हे? येस ऑर नो गाईज? फोर्थ क्वेश्चन सगळ्यांना समजलंय का? येस किंवा नो मध्ये? ओके, मग आपण वल्गर फ्रॅक्शनचे थोडे क्वेश्चन पाहायचे का? येस मॅम. ओके मॅम, चालेल. ओके, एक 5 मिनिट लेट होईल, आपण 1-2 क्वेश्चन पाहूयात म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल. ओके ओके मॅम. मॅम, 2 क्वेश्चन्स घेणार आहात ना तुम्ही? बघूयात, जर झाले तर आपण जास्त घेऊयात, पण आता 8:59 झालेले आहेत, तर बघूयात आपण. ओके ओके. स्क्रीन शेअर झालेली आहे, सगळ्यांना क्लिअर आहे का बघा, सगळ्यांना दिसते का? येस मॅम. मॅम, दिसते. येस मॅम. मॅम, हा, मॅम बोलल्या की ते संस्कार अनम्यूट करायचं बेटा. सांगणार आहेत ते. मला मॅम तो फोर्थ वन घेतला तुम्हाला समजला नाही. फोर्थ वनचंही तसंच करायचं बाळा. तुझ्याकडे बुक आहे का? हो आहे. आहे का बाळा? हा आहे. हा, मग त्याच्यामध्ये काय कर, 5/4 हे जर तू डिवाइड केलं किंवा मल्टिप्लाय केलं तर 5/4 कशाचं आन्सर येतं ते बघ. तसं बघितलं तर सेकंड ऑप्शनचं, आणि त्यांनी काय सांगितलंय की डिनॉमिनेटर त्याचं काय पाहिजे, 40 पाहिजे. त्यामुळे फोर्थ ऑप्शन आपला येणार नाही. ओके, बुक मध्ये जर बघितलास तर फोर्थ ऑप्शन येणार नाही. आणि फर्स्ट, सेकंड आणि थर्ड मध्ये फर्स्ट जो आहे तो 40/40 आहे, त्यामुळे 1/1 येईल, तो येणार नाही. त्याच्यानंतर जर सेकंड ऑप्शन पाहिला तर सेकंड ऑप्शन मध्ये 50/40 आहे, तर 50/40 म्हटलं तर 0 जर कट केलं तर काय येतं, 5/4 येतं. किंवा 10 5 जा 50 आणि 10 4 जा 40. ओके, 5/4 हे आपलं सेकंड ऑप्शनचं आन्सर येतं. आणि तसंच थर्ड ऑप्शन. हा बोला, कळला क्वेश्चन तुला? हा, हा त्याचा आन्सर सांगू? हा बोला. मॅम, सेकंड वन. कसं येतं सांग बरं. थर्ड वन. एक्सप्लेन मी. सॉरी मॅम, थर्ड आहे. थर्ड. कसं येतं सांग ना. हम्म, एक सेकंड. वन टू थ्री फोर. कारण की त्याच्यात मॅम वन साइड शेडेड नाहीये. वन साइड शेडेड नाहीये. पण ह्याचं जर एक्सप्लेन करायचं झालं तर आपण कसं एक्सप्लेन करू याला? नाही समजलं. एक्सप्लेन. आता फर्स्ट पार्ट मध्ये 1/4 का दिलंय, कारण 1 हा शेडेड पार्ट आहे आणि बाकीचे 3 आहेत ते ऍज इट इज एम्प्टी आहेत, आणि 4 पार्ट असल्यामुळे 1/4 हे आलेलं आहे. करेक्ट. आता सेकंड ऑप्शन मध्ये जर पाहिलं तर किती पार्ट शेडेड आहेत, 2, आणि टोटल पार्ट किती आहेत, 8 आहेत. मग 2/8 केलं तर किती येईल, 2 1 जा 2, 2 4 जा 8, म्हणजे 1/4 हे आन्सर येतं. आता ऍज इट इज जर थर्ड ऑप्शन मध्ये बघितलं तर शेडेड पार्ट किती आहेत, 4 आहेत, आणि टोटल पार्ट किती आहेत,
यस हो. संस्कार. टोटल पार्ट किती आहेत संस्कार? टोटल पार्ट थर्ड मध्ये 8. हम्म 8. 8. मग 4/8 केलं तर आन्सर काय येईल? 1/2. येस ऑर नो? 4/8 पार्ट आहेत ना, तर आन्सर काय येईल याचं? 1/2. पण इथे आन्सर काय दिले यांनी? 1/4. त्यामुळे हे काय होईल? आपलं रॉंग आन्सर येईल. त्यांनी रॉंग ऑप्शन विचारलाय ना बाळा. येस ऑर नो? संस्कार. हा, सेकंड बघूयात आपण क्वेश्चन. ओके, सगळ्यांना समजलं इथपर्यंत? येस. हा, आता सेकंड मध्ये बघा, आयडेंटिफाय द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन फ्रॉम. आता कोण सांगेल स्मॉलेस्ट फ्रॅक्शन काय आहे? आपण काल पाहिलं होतं बघा, जर असं असेल तर असं होईल, जर तसं असेल तर तसं होईल, असं मी सांगितलं होतं. तर काय असेल तर काय असेल सांगा बरं. न्यूमरेटर जर स्मॉल असेल तर फ्रॅक्शन काय होईल, आणि डिनॉमिनेटर जर स्मॉल असेल तर फ्रॅक्शन काय येतो, हे तुम्हाला सांगितलं होतं मी. आता बघा, मी काल सांगितलं होतं तुम्हाला, ज्याचा डिनोमिनेटर हा सगळ्यात कमी किंवा सगळ्यात स्मॉल असतो तो फ्रॅक्शन काय असतो? सगळ्यात मोठा असतो. ओके, आता मी हिंट दिलेली आहे, तर मला क्वेश्चनचा आन्सर सांगायचं सगळ्यांनी. स्पृहाचा डान्स बघा सगळ्यांनी, खूप छान करते स्पृहा डान्स. आणि मी जे सांगितलं होतं ना ते लिहून घ्या बाळांनो, खूप इझी जाईल तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला. ज्याचा डिनॉमिनेटर हा स्मॉल असतो तो फ्रॅक्शन कधीही मोठा असतो. ओके, तुम्हाला इथे सॉल्व्ह करत बसायची गरज नाही. ओके गाईज, तर आपला सेकंड ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन येईल. सॉरी, थर्ड ऑप्शन इथे सेकंड झालं याला. ओके, 2/28 हा ऑप्शन आपला करेक्ट येईल. ओके, येस. हाय स्पृहा, काय? कसं वाटतंय आज? खूप छान वाटतंय का? मला तर असं वाटतं की तुला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन पेक्षा ना वल्गर फ्रॅक्शन खूप जास्त आवडलंय. मग म्हणजे आता मला ते याचं आवडण्याचं काही नाही, मला क्लास मध्ये आवडतंय. हा, मला म्हणजे टॉपिकच नाही, मला क्लास मध्ये आवडतंय. ओके, आवडलं तुला? हो. ओके, रेया पण तुला हसते बघ. रेयाला काय फिलिंग आहे आपण बघूयात. हाय रेया. मॅम मी करत होते. मॅम तुम्ही असे बोलताय की मला हसू येतं. काय बोलले मी असं? मॅम तुम्ही जे पहिले बोललात त्याच्यामुळे पण हसू येते, आणि तुम्ही आता बोललात ते पण त्याच्यामुळे पण हसू येतं. काय बोलले मी? मी खूप फनी बोलते का? नाही मॅम, हा मग सगळे हसतात. सगळेच हसतायत. हसा हसा, हसून घ्या. मस्त वाटतं ना? हो, सगळे हसतात, फक्त ज्यांनी कॅमेरा बंद केला त्यांचं काही दिसत नाही. ओके, आपण एक स्क्रीनशॉट घेऊयात मग सगळे हसताना, राईट? चालेल, मी शेअरिंग स्टॉप करते. आपण एक स्क्रीनशॉट घेऊयात, तुम्हाला मी ग्रुप वरती शेअर करायला लावते. ओके, केवढे मॅम हसतात यार, मॅम किती छान आनंदी राहतात, हॅपी राहतात मुलं, किती मस्त आहे. मॅम हा बोला. मॅम आरव देवरे कोणतरी आहे, त्यांनी तर गॉगल घातलाय. ओ गॉगल घातलाय त्याला, आता कॅमेरा बंद केला. बॅकग्राऊंड मस्त केली एवढं, आणि कॅमेरा ते चष्मा ब्लॅक मला का कलरचा. दिसत नाही यार? मॅम त्यांनी ऑफ केला. ऑफ केला मी का? क्लास अच्छा अच्छा. काढते, परत केलं.
ओके. ओके चला. काहीतरी असू द्या, तुमच्या तोंडावरती स्माइल आली, तुमचे फेस स्माइलने भरलेले आहेत सगळ्यांचे. अरे वा वा, नाईस नाईस नाईस. असा क्लास हवा की मुलं हसतायत, मॅम पण त्यांच्यासोबत एन्जॉय करतायत. व्हेरी नाईस. आज स्पृहामुळे सगळ्यांना स्माइल करायला भेटलंय. राईट स्पृहा? येस. ओके. मॅम चला जर घ्या. स्पृहाने डान्सच केला नसतं तर आम्ही हसलोच नसतो. येस. स्पृहा, रोज काहीतरी ऍक्टिव्हिटी पाहिजे तुमच्याकडून. ओके. एंड ऑफ पिरियड 5 मिनिटं त्याच्यासाठी ठेवा मग. ओके चालेल. आणि स्पृहा, तुला 2 वेण्या खूप छान दिसतात हा. थँक्यू. ओके. सगळ्यांनी सांगा, स्पृहाला 2 वेण्या छान दिसतात का? हो. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे की थांबायचं बाळांनो, कसं करायचं? मॅम तुमच्यावरती. तुम्ही सांगा सगळे. मी काय आणखी एक्स्ट्रा, मग मी आणखी सांगेल की अर्धा तास आपण एक्सटेंड करूयात, चालेल का तसं? मॅम आम्ही जेवलेलो नाही. येस, त्यामुळेच मी विचारते सगळ्यांना. सगळ्यांचा आन्सर काय येतोय बघूयात. ओके. संस्कारने तर क्लॉक पाठवलंय, त्याच्यामुळे तो म्हणतोय की टाइम झालेला आहे मॅम, प्लीज तुम्ही क्लोज करा. राहिलेला पार्ट आपण उद्या घेऊयात, परवा घेऊयात, पण आत्ता काय घेऊ नका मॅम, आत्ता क्लोजच करा. राईट संस्कार? मॅम. ओके. चालेल चालेल. आपण काही नाही, जर तुम्हाला काही डाऊट असतील ना तर तुम्ही उद्याच्या क्लासमध्ये मॅम. विचारा, आपण डाऊट क्लिअर करूयात. मॅम. ओके. बोला. मॅम यशोदन तर झोपायला पण निघाला. ओके. यशोदन झोप बाळा.